आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। युधामन्युश्च विक्रांत उत्तमोजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः। या श्लोकामधला सर्व एव महारथः या 3 शब्दांच्या वरती दासोपंतांनी केलेलं भाष्य टीका आपण बघत होतो। पुढे पाहूया। हे महारथी 18 जाण, परमश्रेष्ठ असाधारण, भीमा अर्जुना समान संग्राम विषयी। इथपर्यंत आपण काल आलो होतो। 18 योद्ध्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे दासोपंतांनी आणि ते पुढे म्हणतात, यया वेगळे जे असती ते प्रयत्ने आंगवू येते, परंतु दुर्जय महारथी 18 ही हे। येके रथेसी जो भिडे, तया राया ते पुढे, रथी म्हणणे घडे, निवाडे न्यून तो अर्धरथी। 10 सहस्रासी उठावला तो महारथी, म्हणितला अमितासी येकू चालिला अतिरथी तो, म्हणून ते पै महारथी पांडवदळी असती, रण हे शोभत आथी जया करिता। या 18 महारथींचं वर्णन ते करतात। यांना महारथी का म्हणायचं याचंही वर्णन ते पुढे 2 ओव्यांच्या मध्ये करतात। खरं म्हणजे ते असं म्हणतात की यया वेगळे जे असती ते प्रयत्ने आंगवू येती। या रणांगणामध्ये, या रणाच्या अंगणामध्ये किंवा स्वतःच्या शक्तिबळानं, आंगवू याचे 2 अर्थ आहेत, दोन्ही इथे लागू होतात। आपल्या शक्तिबळानं ते स्वतः या युद्धामध्ये सामील झालेत, जे या 18 पेक्षा आणखी जण आहेत, इतर आहेत, निराळे आहेत। पण परंतु दुर्जय महारथी 18 ही हे, ज्यांना कोणीही जिंकू शकणार नाही, ज्यांचा विजय निश्चित आहे, त्यांच्यावरती कोणी मात करू शकणार नाही, विजय मिळवू शकत नाही, असे दुर्जय महारथी 18 ही हे। महारथी म्हणून ज्यांना संबोधावं असे हे 18 जण। का बरं महारथी म्हणायचे? येथे रथेसी जो भिडे, तया राया ते पुढे, रथी म्हणणे घडे, निवाडे न्यूनु तो अर्धरथी। जो कोणी इथे येतो, रथाला भिडतो, त्या रायाच्या समोर युद्धाला सज्ज होतो या 18च्या पुढे, पण निवडून त्याच्यामध्ये न्यून काढता येईल किंवा ते अंगुली निर्देश करून त्याच्यातलं न्यून दाखवता येईल आणि तो अर्धरथी ठरेल। मग हे महारथी कसे? 10 सहस्रासी उठावला तो महारथी, म्हणितला अमितासी येकू चालिला अतिरथी तो, म्हणून ते पै महारथी।
या 10 सहस्र सैन्यामध्ये जो उठून दिसतोय, जे उठून दिसतायत, अत्यंत पराक्रमी आहेत, निवडून घेतलेले असे 18 जण आहेत, असे त्यांना महारथी असं म्हटलंय. आणि जे अतिशय कमी सैन्यासह किंवा थोडेसे कमी पराक्रमानं आहेत, त्यांना अतिरथी म्हटलंय. आणि म्हणून अतिरथी आणि महारथी असे 2 भाग किंवा त्याला वर्गीकरण असं म्हणता येईल, दासोपंतांनी केले. आणि ते असं म्हणतात, म्हणून ते पै महारथी पांडव दळी असती, रण हे शोभत आथी जया करिता. आणि म्हणून या ठिकाणी आथी इथे हे रण ज्यांच्यामुळे शोभायमान झालेलं आहे, ही रणभूमी, ही समरभूमी, ही युद्धभूमी, हे कुरुक्षेत्र, हे धर्मयुद्ध ज्या ठिकाणी होत आहे, ते सैन्याचं क्षेत्र, ज्याला पांडव दळ असं म्हणतात, ते त्या पांडव दळामध्ये हे महारथी 18 जण आहेत. आणि ज्यांच्यामुळे या संपूर्ण युद्धभूमीला, समरभूमीला शोभा आलेली आहे, किंवा ही शोभा कदाचित यांच्याकरिताच आहे आणि त्यांच्यामुळेच आहे, असे हे 18 जण या युद्धामध्ये उपस्थित आहेत, असं दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय. आरक्ते पीते हरिते छत्रे विचित्रे शुद्ध श्वेते साधी जाळियांची बहुते बहुता प्रकारी. आता या रथांच्या वरती जी छत्र दिसत आहेत, त्या छत्रांचं वर्णन त्यांनी केले. आरक्ते लाल रंगाची आहेत, पीते पिवळ्या रंगाची आहेत, हरिते हिरव्या रंगाची आहेत, छत्रे विचित्रे शुद्ध श्वेते शुभ्र पांढऱ्या रंगाची, हिरवी, पिवळी आणि लाल भडक रक्त रक्तवर्णीय अशा प्रकारची छत्र या रथांच्या वरती, योद्ध्यांच्या वरती धरलेली आहेत. आणि विचित्र आहेत, चित्र विचित्र आहेत, ती वेगवेगळ्या शैलीमध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आहेत. साधी जाळीयाची बहुते, काही साधी आहेत, काही सुंदर विणलेल्या जाळीची आहेत. बहुता प्रकारी, विविध प्रकारची ही छत्र दिसतायत, वेगवेगळ्या रंगाची दिसतायत, जी या महारथींच्या वर छत्र म्हणून झळकतायत. कनकदंडे चामरे वरी ढळती साधी विचित्रे तोडर ब्रीदे अपारे वारुआ पायी. फार सुंदर आणि सूक्ष्म वर्णन दासोपंत या ठिकाणी करतात. ते असं म्हणतात की छत्रांचं वर्णन त्यांनी केलं की विविध रंगाची आणि विविध प्रकारची साधी जाळीनी तयार केलेली, जाळी विणून केलेली अशी छत्र या महारथींच्या मस्तकावरती धरलेली त्याला दिसतायत. आणि दासोपंत हे वर्णन दुर्योधनाच्या तोंडून करतायत. छत्र त्याचं वर्णन केलं. ते पुढे म्हणतात कनकदंडे चामरे, चामर जी ढाळली जात आहेत, ज्याच्यानी वारा घातला जातो, ती कशी आहेत? कनकदंडे, सोन्याची, त्याचे दांडे, ते धरण्याची जी मूठ आहे त्याची किंवा त्याचा जो दांडा आहे तो सोन्याचा आहे. कनकदंडे चामरे वरी ढळती साधी विचित्रे. या छत्र्या तर आहेतच, पण त्यावर सोन्याचे दांडे असलेले जे चामर आहेत ते ढळले जात आहेत, तेही चित्र विचित्र आहेत. पुढे तोडर ब्रीदे अपारे वारुआ पायी, आणि घोड्यांच्या पायामध्ये तोडरांचा आणि ब्रीदांचा किणकिणाट अपार बांधलेले हे जे घोड्याच्या पायामध्ये ब्रीद आहेत आणि तोडर आहेत ते अपार आहेत, अनेक आहेत, विविध प्रकारचे आहेत.
घोड्यांच्या पायी, वारुआ पायी. पुढे रथ चक्रे रत्न जटिते, रथ चक्रे रत्न जटिते, वैध्वजस्तंभ शोभते, नाना वर्णांचे निरुते शोभा देती. रथचक्रे रत्न जटिते, रथांची जे चाक आहेत ते सुद्धा रत्न जडित आहेत. वरी ध्वजस्तंभ शोभते, ध्वजस्तंभ प्रत्येक रथावरती शोभतोय. नाना वर्णाचे निरुते शोभा देती. खरं म्हणजे विविध रंगांचे हे ध्वज आहेत अशा प्रकारचं निर्देशन या ठिकाणी दिसतंय. त्याचं कारण पुन्हा तेच आहे की हे 18 योद्धे तर या पांडव दळामध्ये सामील झालेले आहेतच, पण आणखी काही विविध राजे रजवाडे जे या पांडवांनी जोडलेले आहेत ते पांडव दळामध्ये सामील झालेले, ते आपापला ध्वज घेऊन आले असले पाहिजेत. आणि म्हणून तर निरनिळ्या रंगाचे ध्वज या पांडव दळामध्ये किंवा या पांडवांच्या बाजूच्या सैन्यामध्ये, चतुरंग दळामध्ये हे राजे जेव्हा आपापलं दळ घेऊन उभे आहेत, आपलं सैन्य घेऊन उभे आहेत, आपला रथ घेऊन ते उभे आहेत, तेव्हा त्या रथावरती त्यांच्या राज्याचा त्यांचा झेंडा तो फडकतोय. आणि म्हणूनच वरी ध्वजस्तंभ शोभते, नाना वर्णांचे. म्हणून ते वेगवेगळ्या रंगाचे आहेत. नसता ते एकाच रंगाचे नसते का? पांडवांच्याच बाजूने लढणारे जर किंवा पांडवांचेच सगळे ध्वज असते तर ते कदाचित एकाच रंगाचे असले असते. पण हे राजे जेव्हा पांडव दळामध्ये सामील होत आहेत आणि लढतायत तेव्हा ते आपला ध्वज घेऊन या पांडव दळामध्ये उभे आहेत. पुढे दासोपंत वर्णन करतात. एक मरगजाचे निखळ रत्न जडित, एक केवळ, एक कांचनाचे निर्मळ वोप देती. ध्वजस्तंभ कसे आहेत किंवा ध्वजही कसे आहेत त्याचं वर्णन आहे. एक निखळ नीळाचे, एक अखंड पाचवीचे, एक माणिका हिरयांचे खणोखणी, एक साधे एक विचित्र, ऐसे रथ शोभती परिकर, वारू पवनेसी स्पर्धा पर होते झाले. रथांचं वर्णन आहे. काही साधे रथ आहेत, लाकडाचे आहेत नुसत्या, काही रत्नजडित आहेत, काही कांचनाचे आहेत, सोन्याचे रथ आहेत. आणि वोप देती, शोभतायत, फार सुंदर दिसतायत. एक निखळ नीळाचे, नील रत्न ज्याच्यावरती लावलेले आहेत, निखळ नील रत्नांनी जडाव केलेला आहे त्या रथांच्या वरती, असे काही आहेत. एक अखंड पाचूचे, नुसते हिरवे पाचूच एखाद्या रथावर आहेत, संपूर्ण रथावरती पाचू जडाव केलेला आहे. एक माणिका हिरयांचे, आणि एखाद्या रथावरती माणिक हिरे यांचा जडाव आहे. खणोखणी, अत्यंत सुंदर अशा रथांच्या वरती हे जडाव दिसतायत. आणि दासोपंत जणू काही प्रत्यक्ष त्या रणभूमीमध्ये उपस्थित आहेत असं वर्णन त्या रथांचं करतायत. ज्याला परकाया प्रवेश असं आपण म्हणतो. काव्य म्हणजे काय असतं एखाद्या साहित्यातलं, किंवा एखादा साहित्यिक, एखादा कवी, एखादा ललित लेखक त्या घटनेचं, प्रसंगाचं किंवा समोर दिसणाऱ्या त्या दृश्याचं जे वर्णन आहे ते वर्णन आपल्या स्वतःच्या कल्पनेनं, आपण स्वतः तिथं आहोत, त्या संपूर्ण युद्धाचा म्हणा किंवा त्या घटनेचा म्हणा एक भाग आहोत, आणि प्रत्यक्ष आपल्या दोन चक्षुंनी आपण ती घटना, प्रसंग, दृश्य
बघतो आहोत असंच जणू भासावं. आणि अशाच प्रकारची कल्पना करून एखादा कवी, एखादा साहित्यिक जेव्हा वर्णन करतो तेव्हा अशा प्रकारची शब्द योजना किंवा काव्य उतरतं असं मला वाटतं. कारण रथ वेगवेगळे आहेत, त्या रथांचं वर्णन, त्याच्यावरती नीलम जडाव केलेला आहे, त्याच्यावरती हिरे माणकं लावलेले आहेत, काहींच्यावरती पाचू लावलेले आहेत, आणि असे चित्र विचित्र रंगाचे रथ, रत्नांनी, माणिकांनी, हिऱ्यांनी, काही सोन्याचे असे रथ दासोपंतांनी आपल्या कल्पनेनं इथं रणभूमीवरती उभे केलेले. आणि खरोखर तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून श्रीमंती, ऐश्वर्य किंवा त्या काळचा परिस्थितीचा आढावा घेऊन हे रथ कसे असतील, राजे कसे असतील, त्यांचं ऐश्वर्य काय असेल, आणि त्याचा अंदाज घेऊन दासोपंत हे सगळं वर्णन करतायत. आणि ते असं सांगतात की काही रथ निखळ नीलम या रत्नानं जडाव केलेले, काही अखंड पाचूचे घडवलेले, काही माणिक हिऱ्यांचे, काही केवळ सुवर्णाचे, असे हे रथ एक साधे एक विचित्र, ऐसे रथ शोभती परिकर. आणि पांडवांच्या दळामध्ये असे काही साधे, काही विचित्र, काही सुंदर, काही रत्नजडित, काही सुवर्णाचे, काही पाचूचे, काही हिऱ्या माणकांचे असे चित्र विचित्र रथ दिसतायत. आणि क्षणोक्षणी किंवा जागी या सगळ्या रथांचं दृश्य दासोपंत आपल्या जणू डोळ्यांनी बघतायत, याचं वर्णन ते करतात. काही एक साधे एक विचित्र, ऐसे रथ शोभती परिकर. परिकर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, विविध प्रकारचे असे हे रथ या युद्धभूमीवरती, या समरभूमीवरती शोभत आहेत. वारू पवनेसी स्पर्धा पर होते झाले. आणि हे जे घोडे आहेत रथांचे, ते वाऱ्याशी जणू स्पर्धा करतायत. अशा प्रकारच्या वेगाने जणू आता धावतील असं वाटतंय. श्वेत पीत आरक्त चित्र विचित्र बहुत, एक कृष्ण एक शोभत सेंदूर वर्ण. हे वर्णन कशाचं आहे? खरं म्हणजे ही पुढच्या वर्णनाची प्रस्तावना आहे. कारण आपण रथांचं वर्णन ऐकलं, ध्वजांचे वर्णन ऐकले, रथांचं वर्णन ऐकलं. आता हे काय आहे? श्वेत पीत आरक्त, पांढरे, पिवळे आणि लाल, चित्र विचित्र बहुत, वेगवेगळे चित्र विचित्र खूप, एक कृष्ण एक शोभत. कुठे कुणी काळा असा कुणीतरी शोभतोय, सेंदूर वर्ण, शेंद्री वर्णाचा असं काही. हे काय आहे? हे कशाचं वर्णन आहे? आपण या वर्णनाच्या संदर्भामध्ये उद्या नक्की बघू. याच्या पुढच्या ओव्या आपण जेव्हा घेऊ तेव्हा हे लक्षात येईलच की हे वर्णन नेमकं कशाचं. 18 महारथींचं वर्णन करून झाल्यानंतर दासोपंत वर्णन करतायत ते एकूण या सगळ्या 18 जणांनी ज्या रथावर आरूढ होऊन युद्धाला सुरुवात केली आहे त्या रथांचं, त्या घोड्यांचं. आणि हे रथ, हे घोडे, त्यांची हालचाल, त्यांचा वेग, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं आणि हे योद्धे, या सर्वांचं वर्णन दासोपंत मोठ्या सूक्ष्म निरीक्षणानं किंवा कल्पनेनं या ठिकाणी करतायत. वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या ध्वज वर्णांचे ध्वज आपल्या रथावरती फडकवीत हे 18 महारथी आणि अनेक अतिरथी या युद्धाला सज्ज झाले. आणि त्यांच्या
आयुधांचं, साधनांचं, रथांचं वर्णन दासोपंत पुढे करतायत. नेमकं वर्णन ही कशाचं आहे ते आपण उद्या बघू. आज इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या फेसबुक पेजवरती. यूट्यूब चॅनलवरती मी विनंती करीन सगळ्यांना की आपल्या प्रतिक्रिया द्यायला खरोखर विसरू नका. आपल्याला जर खरंच हे आवडत असेल किंवा आपली इच्छा असेल की दासोपंत गीता कशी सांगतायत किंवा दासोपंतांनी सांगितलेली गीता कशी आहे याच्यावरती आपण नक्की प्रतिक्रिया द्याल. माझं सांगणं म्हणजे केवळ मी पाठीवरती ओझं घेऊन ते ओझं तुमच्यापर्यंत हे सामान पोचवते आहे. मी तो भारवाही. माझं यामध्ये खरंच काही नाही. कारण दासोपंतांनीच इतकं सोपं करून सांगितलंय की मी काही फार त्याच्यावरती विश्लेषण करावं, निरूपण करावं अशी तिळमात्र जागा याच्यामध्ये नाही. पण काही कठीण शब्द जरूर आहेत आणि या कठीण शब्दांच्या वरती गीतार्णवाचा शब्दकोशही आता येईल, दाखल झालेला आहे. त्याच्यावरती कामही आम्ही केले. त्यामुळे माझे गुरुवर्य डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर आणि अनेक सहकारी 4-5 जण आम्ही सर्वांनी मिळून या संपादनाचं काम केले. मुख्य संपादक डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर होते. पण म्हणून तत्कालीन भाषा, त्यातले काही शब्द त्याची उकल होत नाही आणि अनेकदा अर्थाला बाधा येते किंवा अर्थविपर्यय होण्याची पण शक्यता असते. म्हणून थोडंसं विश्लेषण. बाकी दासोपंतांनी सगळं दिलेलंच आहे. मी ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. इतकंच ते काय माझं याच्यामध्ये योगदान आहे किंवा भूमिका आहे असं समजा. आणि म्हणून यूट्यूब चॅनलवरती आपण प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.